तुला तुझं थोबड दाखवू नको सांगते. तुझा माझा संबंध आहे का? जेऊ दे नाही ना मरत तर सुद्धा तोंडी पटवून किती मारतेस त्याला तुला काय काळी झालं नाही? मला काळीच नाही. सखाराम बाइंडर हे तुझ्यामुळे आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. कसा हा अनुभव होता? काय मनात होतं नेमकं? का साकारावी ही भूमिका? आम्हाला तर ललित कला केंद्राचं रियुनियन अशी मुळातली संकल्पना होती की मी ज्या पुणे विद्यापीठातल्या ललित कला केंद्रात शिकले नाटकाची विद्यार्थिनी म्हणून, त्या वर्षीचं फायनल इयरचं प्रोडक्शन म्हणून आम्ही सखाराम बाइंडरचा प्रयोग केला होता. तर मला असं वाटलं की थिएटर स्टुडंट आहोत आणि मित्रांना परत जमायचं, रियुनियन करायचं आहे, तर मग एक नाटकाचा प्रयोग का करायचा नाही. मी 3-4 वर्षापूर्वी निर्माती झाले आहे, त्यामुळे मी असं एक सगळ्यांना म्हटलं की अरे इच्छा होती माझी हे नाटक परत करायची. सगळ्या मित्रांनी मैत्रिणींनी मला साथ दिली की अरे करू. पण आमची एक मैत्रीण जी ऑस्ट्रेलियाला रिलोकेट झाली ती कशी येणार, कारण ती लक्ष्मीचा रोल करते हिमानी. तर ती म्हणाली की मी 1 महिन्याची सुट्टी काढते आणि येते. नाटक एक जिवंत करण्याचा एक अनुभव आज तुला मिळालेला आहे. पण हे नाटक ज्या वेळेला पुन्हा एकदा रंगभूमीवरती आणायचं म्हटलं तर तो काळ सगळं लक्षात ठेवून हे सगळं साकारायला म्हणजे गरजेचं वाटलं असेल. तर कशा पद्धतीने म्हणजे सगळं तू मॅनेज केलं? चॅलेंजेस खूप असतील. चॅलेंजेस होती, पण ॲक्च्युली ती कलाकृती म्हणजे विजय तेंडुलकरांची ती कलाकृती एवढी मोठी, एवढी अजरामर आणि एवढी गाजली, त्यामुळे तिचं स्वतःचं एक त्या कलाकृतीचं एक स्वतःचं महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही नुसतं तिथे येऊन वाचन जरी केलं असतं तरी मला असं वाटतं की प्रेक्षकांनी एवढी भरभरून दाद दिली असती. आणि त्याला जेव्हा एवढं मोठं कारण असतं, एक चांगला हेतू असतो आणि एक चांगली टीम, जेन्युइन टीम जेव्हा ते सादर करणार असते तेव्हा त्या सगळ्याला अर्थ येतो. त्यामुळे मला असं वाटतं की तेंडुलकरांनी त्या काळात एवढं पुढचं लिहून ठेवलं की ते आजही कालबाह्य वाटत नाही. व्यक्तिशः तुला चंपामधल्या अशा कोणत्या गोष्टी भावतात? चंपा मला वाटतं ती वरकरणी जेवढी ॲग्रेसिव्ह उत्तान दिसते तेवढंच आतनं अत्यंत मऊ, म्हणजे फणसासारखी आहे चंपा. बाहेरनं जेवढी काटेरी दिसते तेवढी आत मऊ आणि गोड आहे. आणि त्या साध्या माणसाचं म्हणजे त्यांची माणसं चितारण्याची पद्धतच ती आहे. म्हणजे लक्ष्मी जशी दिसते तशी ती नाही आहे, सखाराम जसा वाटतो तसा तो नाही आहे. त्या सगळ्यांमध्ये एक ह्युमन एलिमेंट आहे. त्यांची कुठलीच पात्र काळी किंवा पांढरी नसतात, ग्रे असतात. त्या सगळ्या ग्रे शेडमध्ये खेळायला खूप मजा येते. तर मला स्वतःला ती चंपा फारच निरागस आणि गोड वाटते.